नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या सगळ्यांच्या आवडीची आणि घरात बऱ्याचदा केली जाणारी मटर पनीर रेसिपी अगदी रेस्टॉरंट स्टाईल कशी करायची ती बघतोय। तर चला बघूया याची रेसिपी। तर मटर पनीर करण्यासाठी मी एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि किंचितचं साखर घालणार आहे आणि हे पाणी गरम झाले की यामध्ये आपल्याला मटार घालायचे। तर मटार मी 1 कप घेतलेले आहेत। मी ताजा मटार वापरलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फ्रोझन मटार पण घेऊ शकता। हा मटार आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। फ्रोझन मटार घातला असेल तर वाफवायची गरज नाही आणि किंचितची साखर यासाठी घातली की त्याने मटाराचा रंग तसाच हिरवागार राहावा म्हणून। आता पॅनमध्ये परत 1 टेबलस्पून साधारण तेल घ्यायचं आणि यावर 200 ग्रॅम पनीर मी कापून घेतलेला आहे। तुकडे तुम्हाला हवे असतील तसे छोटे मोठे आकारात कापू शकता। तर आता हा पनीर आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे। पनीर रोस्ट करून झालेला आहे। आता पनीर मी काढून घेते। हा पनीर एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचं। यामध्ये किंचितचं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि यामध्ये हे पनीरचे तुकडे घालायचे म्हणजे अगदी सॉफ्ट होतील। हे पनीरचे तुकडे आपण 10 मिनिटं असेच ठेवून देणार आहोत। यानंतर एका पॅनमध्ये परत 1 टेबलस्पून तेल घेतलं। 2 कांदे मी जाडसर चिरून घेतलेले आहेत, ते परतवून घ्यायचे आहेत। तर कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ट्रान्सल्युसेंट झाला पाहिजे आणि हलका गुलाबीसर झाला पाहिजे। यावर मिरची, आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4-5 काजू ऑप्शनल आहेत। हे सगळे परत कांद्याबरोबर परतवून घेणार आहोत। आता यावर मस्तपैकी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घ्यायचे। छोटे असतील तर 3 घेऊ शकता। हे टोमॅटो नरम होण्यासाठी इथे मी मीठ घालते। टोमॅटो आपण कांदा गुलाबीसर रंगावर परतवून झाल्यावरच घालणार आहोत। टोमॅटो नरम करण्यासाठी मीठ घातलं आणि त्यावर आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं वाफ दिली। तर टोमॅटो अजून थोडे नरम व्हायला बाकी आहेत म्हणून परत मी शिजवून घेतलं। यामध्ये कोथिंबीर घातली आणि आता हे मिश्रण थंड करायला बाजूला ठेवायचं आणि थंड झाल्यावर हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। सगळी पूर्वतयारी झाली। आता आपण मुख्य कृतीकडे वळूया। तर यामध्ये मटर पनीरसाठी साधारण 2 टेबलस्पून तेल घ्यायचं। त्याची टेस्ट अजून छान करण्यासाठी मी थोडासा बटर ॲड करते। बटर पूर्णतः ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, अदरवाईज स्किप केला तरीही चालेल। तेल तापलं की यामध्ये जिरं घालायचं आहे फोडणीमध्ये। आता एक दालचिनीची काडी आणि 1 मोठी वेलची घातली आहे। त्याबरोबरच 2 तमालपत्र घातलेले आहेत। याने तेलामध्ये छान त्याचा फ्लेवर एनहान्स होईल। आता यामध्ये लाल तिखट 1 ते 1.5 चमच आणि रंगासाठी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे मी, तर ते 1 चमचाभर घातले। त्यानंतर 1 चमचाभर धनेपूड घातले। मिक्स करून घ्यायचं आणि किंचितचं हळदसुद्धा घालायचं आहे। आता सगळे मसाले मिक्स करून झाले की यामध्ये जे आपलं वाटण तयार करून झालं होतं, आपण वाटून घेतलेलं होतं कांदा टोमॅटोचं, ते घालायचं। ही कृती फास्ट करायची नाहीतर मसाले जळू शकतात। सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं, मिसळून घ्यायचं सगळं। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि आता याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे मसाले छान शिजवून घ्यायचे। मसाले छान शिजलेले आहेत, बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपण ग्रेव्ही करूया। ग्रेव्ही करण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत। मी याआधी सुद्धा बऱ्याच रेसिपीजमध्ये सांगितलेलं आहे की गरम फोडणीमध्ये घालण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा। ग्रेव्ही तुम्हाला कितपत हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही किती लोकांसाठी करता त्याप्रमाणे। अगदी साधी, सोपी, झटपट होणारी आणि रिच अशी ही रेसिपी आहे। अचानक घरात कोणी येणार असेल तर पटकन पनीर आणून आणि फ्रोझन मटार वापरून सुद्धा ही रेसिपी झटपट तयार करता येईल। आता हे या ग्रेव्हीला उकळ यायला लागलेली आहे, त्यावेळी यात मी मटार घातलेले आहे। मटार तसे नरम शिजवून घेतले होते आपण बऱ्यापैकी। फ्रोझन असतील तर नुसते गरम पाण्यात घाला आणि डायरेक्ट वापरा। मी ताजे मटार वापरले होते। आता या ग्रेव्हीला अगदी क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आणि भाजीचा स्वाद वाढण्यासाठी यामध्ये मी क्रीम वापरते, फ्रेश क्रीम। ही घरातली क्रीम वापरते, दुधावरची। 2 चमचे वापरलेली आहे या चमच्याने। छान टेस्ट येते आणि आपल्या ग्रेव्हीचा टेक्स्चरसुद्धा छान क्रीमी असा होतो आणि छान मिक्स करून घेतलं। आता
चवीला मीठ थोडं बेताने घालायचं, कारण आपण कांदा टोमॅटो जेव्हा शिजवला त्यावेळी पण थोडं मीठ घातलं होतं. यामध्ये कसुरी मेथी घालते आहे थोडीशी, हे मी हाताने कुस्करून घेतलेली आहे. यामध्ये गरम मसाला जो तुमच्याकडे घरी असेल तो साधारण अर्धा चमचा वापरायचा. सगळे जिन्नस एकत्र करायचे, झाकण ठेवायचं आणि या ग्रेव्हीला आता 3 ते 4 मिनटं आणखीन एक उकळ काढायची. 3 ते 4 मिनिटांनी या ग्रेव्हीला उकळ आलेली आहे, रंग सुंदर आलेला आहे भाजीला. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. पनीर तसा पण आपण रोस्ट करून घेतलेला होता आणि गरम पाण्यात टाकल्यामुळे तो आणखीन सॉफ्ट होतो. सगळं मिक्स करून घ्यायचं. वरून मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ही डिश तयार. हे गरमागरम मटर पनीर तुम्ही चपाती, भाकरी, फुलका, नान अगदी कशाबरोबरही सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. याशिवाय तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. बाय बाय.